साखर कारखाने विक्रीत झालेल्या महाघोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली। राज्यातील 35 ते 40 सहकारी साखर कारखान्यांच्या झालेल्या खरेदी विक्रीमध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे। याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि माजी आमदार माणिक जाधव यांनी केली। सहकारी साखर उद्योग वाचवण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 9 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या मोर्चात खासदार राजू शेट्टी, बबनराव पवार, मनोहर पटवारी यांच्यासह हजारो शेतकरी आणि कामगार सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। गोड साखरेच्या कडू घोटाळ्यात विविध पक्षांचे नेते आणि मंत्र्यांचा सहभाग असून चौकशीतून सत्य बाहेर येईल। शिखर बँकेप्रमाणेच राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि सरकार यांचे हे कारस्थान आहे। सहकारी साखर कारखान्यांची झालेली विक्री रद्द करण्यात यावी। केंद्राच्या तुतेजा कमिटीची अंमलबजावणी करून तोट्यातील कारखान्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणीही त्यांनी केली। आणखी 60 सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगतानाच सहकारी साखर कारखाने दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर चालवण्यास देण्यास आमचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, सहकार बचाव आंदोलन, राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन आणि शेतकरी संघटनांच्या वतीने संयुक्तपणे हे आंदोलन छेडण्यात आले आहे। या मोर्चानंतरही सरकारला जाग न आल्यास जेलभरो आंदोलन केले जाईल। शेतकऱ्यांच्या शेअर्सची रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे आणि विक्री झालेल्या कारखान्यांसाठी दिलेल्या आमच्याच जमिनी शेतकरी ताब्यात घेतील असेही त्यांनी सांगितले। आम्ही एकेका मालेगाव सारख्या गिरणा साखर कारखान्याचं उदाहरण पाहिलं आणि अनेक कारखान्यांची माहिती आज समोर आहे। तो तेरणा असो की आणखी पांझराकान, या सगळ्या कारखान्यांमध्ये घडलंय ते असं की कारखाना कर्जबाजारी केला। तो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं विनाकारण आणि विनातारण वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज घेऊन आणि उधळपट्टी संचालकांची, कारखान्याच्या संस्थापकांची आणि नेते मंडळींची, आणि त्यानंतर कुठे 3 कोटींचं कर्ज असेल तर लाखो पोती साखर असताना आणि शेकडो एकर जमिनीची संपत्ती कारखान्यांच्याच ताब्यामध्ये असताना कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून भागधारकांना ज्यांनी न्यूनतम जमिनी दिल्या किमतीला त्या शेतकऱ्यांना न विचारता, कामगारांचाही कुठलीही सहमती किंवा सल्ला न घेता या कारखान्यांची ती शेकडो कोटी रुपयांची एकेका कारखान्याची प्रॉपर्टी ही किमान 5 ते 25 कोटी 30 कोटीला विकली गेली आणि ती नेते मंडळांनी स्वतः किंवा आपल्या नात्या गोत्यांच्या नावानी विकत घेतली आणि कारखाने संपवले, नवे सहकारी चळवळच संपवली आणि जिथे विकले नाहीत तिथे भाडेपट्ट्यांनी कुणाला तरी दिले, तेही स्वतः घेतले। एका कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीच्या नावानी एका फॅक्टरीची मालमत्ता जरी विकत घेतली असली तरी त्यातही फार मोठा भ्रष्टाचार झालाय। त्यामुळे हा एक महाघोटाळा आहे। याच्यात महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकही संपवली, प्रशासक नेमायला लावला, शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करून टाकलं आणि सहकारी साखर कारखान्यांचं खासगीकरण करून स्वतः कोट्यावधी रुपये कमावले। तेव्हा हा सर्व घोटाळा आता उघडकीस आलेलाच आहे आणि म्हणून 9 ऑक्टोबरला जो मोर्चा निघणार आहे ज्यात अण्णा हजारेही सामील होणार आहेत, राजू शेट्टी सामील होणार आहेत अशी खबर आहे। पण आम्ही जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे आणि माणिकराव जाधव, आमदार पटवारी यांनी एक प्रकारे नेतृत्व हातात घेतलेलंच आहे। त्यांचा लातूरला मोर्चा झालेला आहे, मालेगावला याच्यापूर्वी मोर्चा झालेला आहे। मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांमध्ये आणि ऊस पिकवणाऱ्यांमध्ये गुंतलेले शेतकरी, कष्टकरी मिळून हजारोंच्या संख्येने या मोर्चात सामील होतील आणि मंत्रिमंडळावर हा मोर्चा असेलच। परंतु जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांची न्यायालयीन चौकशी करा। जे कारखाने विकले गेले परंतु बेकायदेशीरपणे विकले गेले ते पुन्हा सहकारी क्षेत्राकडे वळवा। तुम्हाला चालवणं जमत नसेल तर शेतकरी कामगारांच्या सहकारी सोसायट्यांनाच ते चालवायला द्या आणि जे विकू घातले आहेत किंवा भाडेपट्ट्यांनी देऊ घातलेले आहेत ते सर्व प्रक्रिया संपुष्टात आणा असं आमचं ठाम म्हणणं आहे। आणि याच्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा आहे। माणिकराव जाधव यांचा आकडा 10,000 कोटींचा आहे। तो वाढताच आकडा आहे। चक्रवाढ व्याजाने जमिनीच्या किमती वाढतायत, तेव्हा ही संपत्ती यांना घशात किंवा खिशात घालू देणार नाही अशा प्रकारचा निर्धार या निमित्ताने व्यक्त करायचा आहे। त्यात अशोक चव्हाणांपासून ते जयंतराव पाटलांपासून ते अजित पवारांपासून ज्यांनी अनेक कारखाने विकत घेतलेले आहेत, छगनराव भुजबळ आणि नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे सुद्धा सामील आहेत। तेव्हा अक्रॉस द पार्टी
पक्षविरहित असा एकमेकांच्या गठबंधनाने हा जर घोटाळा चालू असेल तर त्याला तोंड हे जनसंघटना, जनआंदोलनं, कामगार संघटना, शेतकरी संघटना यांनीच फोडलं पाहिजे. म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो. 2004 मध्ये जी तुटेजा कमिटी सरकारने नेमली त्याबद्दल माणिकराव आणि इतर बोलतील, परंतु या कमिटीच्या शिफारशी त्यांनी धाब्यावर बसवल्या, मानल्या नाहीत. आणि मुख्य म्हणजे शुगर डेव्हलपमेंट फंड म्हणून प्रत्येक साखरेच्या पोत्यामागे काही रक्कम काढून जो फंड केंद्रामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा खात्यामध्ये आज सुमारे 2.5 ते 3 हजार कोटी रकमेचा पडून आहे, तो आधुनिकीकरण आणि पुनर्वसन कारखान्यांचं यासाठीच असताना त्यांनी इतर काही कामांवरती खर्च केला, परंतु प्रत्यक्षात या कामावर तो फंड वापरला नाही. कारण त्यांचं सर्व गणितच असं होतं, त्यांचं कारस्थान असं होतं की तो कारखाना लिलावात काढायचा आणि स्वतःच विकत घ्यायचा. तेव्हा हाही एक मोठा भ्रष्ट आचार आणि विचार याच्यामध्ये स्पष्ट दिसतो.